श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 17वा समास 9वा तनु चतुष्टय निरूपण। श्रीराम स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ऐसे हे चत्वार देह जाण। जागृती स्वप्न सुषुप्ती पूर्ण तुर्या जाणावी। स्थूल भोग प्रविक्त भोग आनंद भोग आनंदावभास भोग ऐसे हे चत्वार भोग सौदेहाचे। अकार उकार मकार अर्धमात्रा तो ईश्वर ऐशा मात्रा चत्वार चौदेहाच्या। तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्व गुण ऐसे हे चत्वार गुण चौदेहाचे। क्रियाशक्ती द्रव्याशक्ती इच्छाशक्ती ज्ञान शक्ती ऐशा चत्वार शक्ती चौदेहाच्या। ऐसे हे 32 तत्वे दोहींची 50 तत्वे अवघे मिळून 82 तत्वे अज्ञान आणि ज्ञान। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव। जगद्गुरु श्रींच्या चरण कमलाला वंदन करून तसेच संत शिरोमणी गजानन महाराजांना वंदन करून आजच्या विषयाला प्रारंभ करतो। भाविको, गेल्या सत्संगामध्ये आपण शरीर पंचक पाहिलं आणि तोच विषय जरा निराळ्या पद्धतीने या दशकामध्ये ह्या समासामध्ये समर्थ रामदास स्वामीने विषद करून सांगितलेले आहे। विषयाचं नाव आहे तनु चातुष्ट्य। तनु म्हणजे शरीर, चातुष्ट म्हणजे 4। पण ह्या समासामध्ये 4 देहाचं वर्णन, 4 अवस्था, 4 अभिमान, 4 स्थाने, 4 भोग, 4 मात्रा, 4 गुण आणि 4 शक्ती, एकंदरीत 32 अधिक स्थूल देहाची 25 तत्व, सूक्ष्म देहाची 25 तत्व 50 अधिक 32 82 अधिक कारणदेह महाकारण देहाची 2 तत्व 82 तत्वाचा हा देह, पंचमहाभूतांचा अष्टधा प्रकृतीचा देह। आज जो समोर जो दिसतो स्थूल देह, हाडा मासाचा पिंजरा, स्थूल देह म्हणतो याला। नंतर सूक्ष्म देह वासनामय पिंड, वासनामय देह। कारण देह, तिसरा देह कारण देह म्हणजे अज्ञान देह। आणि चौथा महाकारण म्हणजे ज्ञानी देह। आणि ह्या देहाच्या अवस्था विशद केलेल्या आहेत। एक जागृती,
दुसरी स्वप्न, तिसरी सुषुप्ती आणि चौथी तुर्या. जागृतीमध्ये जे आपण बघतो अनुभवतो, स्वप्नावस्थेमध्ये अनुभवताना सुद्धा हा स्वप्नातला मी गाढ झोपी गेलेला असतो. आणि ह्या अवस्थेबरोबर चार अभिमान, माणसाला अभिमान असतो ना, प्रत्येक गोष्टीचा व्यावहारिक जीवनात अभिमान असतो. पण हा अभिमान कसला? जागेपणी मी देह आहे हे मी केलं, देहाभिमान जागेपणी. आणि ह्या अभिमानाला विश्व असं नाव दिलेलं आहे. हे चार अभिमान माणसाचे जे सांगितलेत त्याचं एक विश्व, दुसरं तेजस, तिसरं प्राज्ञ आणि चौथं प्रत्यगात्मा. तर विश्व म्हणजे काय? अभिमानाचं नाव. हा अभिमान कसा? मी देह आहे म्हणून वावरणं, मिरवणं. तेजस म्हणजे स्वप्नात मिरवणं, मी आहे. आणि प्राज्ञ म्हणजे शांत झोपेत गाढ होऊन जाणं. आणि प्रत्येकाप्रमाणे साक्षी रूपाने परमात्म्याचं अस्तित्व शिल्लक असणं. ह्याच पद्धतीने चार स्थाने. नेत्र, स्थूल देहाचं स्थान नेत्र, सूक्ष्म देहाचं स्थान कंठ, कारण देहाचं स्थान हृदय आणि महाकारण देहाचं स्थान मूर्धन म्हणजे टाळी. तसे जीवनात चार भोग विशद केलेले आहेत. स्थूल भोग स्थूल देहाचा, प्रवृत्तिक भोग सूक्ष्म देहाचा, तो दिसून येत नाही पण जाणवतो. आनंद भोग कारण देहाचा आणि आनंद व भास भोग महाकारण देहाचा. त्याच पद्धतीने महत्त्वाचं म्हणजे चार मात्रा. बघा या तनु 32 तत्वामध्ये हे चार मात्रा याचं वर्णन असं केलेलं आहे. अकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा म्हणजे पूर्णबिंदू सर्वसाक्षी परमेश्वर. आणि अकार म्हणजे जड पंचतत्वाचा अकार, जड पंचतत्व. उकार म्हणजे जीवनकला. आता या जीवनकलेकडे आपण आता पुढे येऊया. पण गुरुकडे का आलोत? आणि उकार मात्रा कशी अप्रत्यक्षरित्या आपण अनुभवतो. उकार दुसरी मात्रा म्हणजे जीवनकला, मकार म्हणजे अंतःकरण आणि अर्धमात्रा बिंदू म्हणजे अंतरात्मा. याच पद्धतीने चार गुण ते सर्वांचे आहे, सर्वांना पाठ आहे, अनुभवलेलं आहे. तम, रज, सत्व आणि शुद्ध सत्वगुण. आणि शेवटची चार लक्षणं म्हणजे क्रिया म्हणजे कर्म करणं. स्थूल देह कर्म करतो. द्रव्य म्हणजे पदार्थ वस्तूमधील ज्ञान घेणं. इच्छा, इच्छा म्हणजे काय? मनात जे जे विचार येतात वासना जिवंत ठेवणं म्हणजे इच्छा. ज्ञान, मी कोण आहे याचे सर्व स्वतः अनुभूती घेणं. आणि हे घेण्यासाठी ज्ञानाने अज्ञानाचं निरसन केल्यानंतर जे शिल्लक असतात ते म्हणजे विगत ज्ञान. आणि हे विगत ज्ञान सर्वांना प्राप्त असत नाही. आता रामदास स्वामींनी सांगितलं सर्वमान्य शास्त्र आहे, वैज्ञानिक दृष्टांताचं आहे. आता माणूस म्हटल्यानंतर तो गरीब श्रीमंत, आस्तिक नास्तिक, साधू संत कुणी असू दे, ही 82 तत्व सर्वांमध्ये असतात. आमच्यात पण आहेत, साधू संतांमध्ये पण आहेत, आमच्या गुरुमाऊलीमध्ये पण आहेत. पण आम्ही गुरुमाऊलीला साधू संतांना शरण का जातो? तत्व तीच ना. आता हे तत्व असून सुद्धा देहाचं सार्थक कसं करावं इथे रामदास स्वामी म्हणतात. तर त्यांना शरण आपण जातो. कारण का? उकार तत्वाचं अर्थात जीवन कलेचं माध्यम त्यांना गवसलं. जीवनाचं सार्थक करण्यासाठी नेमकं योग कर्मश्य कौशल्य पद्धतीने कसं वागावं, कसं जगावं हे कळलं. देह तोच, तत्व तीच, पण आम्ही सामान्य आणि हे संत सद्गुरू महान विभूती. माणूस जन्माला येतो तो देव देतो. देह जन्माला आलो, माणूस जन्माला आलो, पण त्याच्यातला माणूस घडवणारे सद्गुरू. पण हे माणसाचे सुद्धा 3 गट असतात. पहिला गट, हा फरक कसा बघा, ते संत सद्गुरू आम्ही सामान्य माणसं, आपण मागायला जातो आणि ते आपल्याला देतात. पहिला गट, देहाने संसारात असणं आणि परमार्थात रमणं आणि असार सोडून सार घेऊन जीवन
जीवन जगणं हा पहिला गट. आणि त्या पहिल्या गटामध्ये आपली गुरुमाऊली संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज ह्या गटात. हा पहिला गट. देहाने संसारात असणं, परमार्थात रमणं, असार सोडून सार घेणं हा पहिला गट. आणि दुसरा गट, देहाने संसारात असणं, संसार एके संसार करत संसारात रमणं आणि सार सोडून असार घेणं हा दुसरा गट. आणि तिसरा गट, देहाने परमार्थात असणं, मनाने संसारात रमणं आणि ते माझ्याकडे नाही म्हणून रडणं हा तिसरा गट. माणसं सर्व एकच, पण ह्या देहाचं सार्थक करण्यासाठी जसं रामदास स्वामींनी म्हटलं, जन्मा आलिया एक, काही करावे सार्थक, न करता निरर्थक, जन्मभूमी भार होई. जन्माला आलाच ह्या देहाचं सार्थक कर. आणि हे सामर्थ्य तुझ्यात आहे, उचित कर्म करण्याची शक्ती तुझ्यात आहे. नर करणी करतो नर का नारायण हो जाय. जन्माला येताना एवढासा होता, त्याच्यात वाढ झाली, देहाने वाढला. म्हणून जीवनाची प्रगती झाली अशातला भाग नाही. जीवनाची प्रगती होण्यासाठी ज्ञानाची गरज असते. या देहाला अन्न वस्त्र निवारा लागतो, प्यायला पाणी लागतं, पाणी पिलंच पाहिजे. पण जीवनाच्या उन्नतीसाठी ज्ञान पण प्राशन करावं लागतं. आमच्या देहाची उन्नती का होत नाही? आम्ही सद्गुरूला शरण येऊन सुद्धा देहाचं सार्थक का करू शकत नाहीत? पण आमच्या देहाची वाढ झाली खजुराच्या झाडासारखी. जसं कबीरदासाने म्हटलं, भला हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूर, सद्गुरु फल लागे अति दूर. खजुराचं झाड मोठं असतं, पानं पण असतात, फळं पण असतात. पण तहानेने, भुकेने, उन्हाने व्याकुळ झालेले माणूस जर झाडाखाली जाऊन बसला, त्याला पानं असून सावली मिळत नाही का? ते उंचावर असतात, बारीक असतात. फळं असून भूक क्षमवता येत नाही, फळं उंचावर असतात. तशी आमची स्थिती आहे. माझ्याकडे ताकद आहे पण दानत नाही आहे. आणि ही दानत देहाचं सार्थक करण्यासाठी कशी वाढवावी, जी लक्षणं माझ्यात आहेत ती संतांमध्ये आहेत. याचा विकास कसा करावा, आणि हा विकास जोपर्यंत साधत नाही तोपर्यंत जीवनाचा सार्थक आणि विकत ज्ञानापर्यंत आपण पोचू शकत नाहीत. म्हणून आपल्या गुरुमाऊलीने म्हटलं, व्यापक अर्थ सांगितला एका शब्दात. काय म्हटलं? तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. याचा व्यापक अर्थ काय? पीडितांना दयेचा हात दाखवा. दाखवण्यासाठी ह्या गुणांचा विकास तुझ्यात होणं अत्यंत गरजेचं आहे. दुःख पीडितांना दयेचा हात द्या, आणि त्यासाठी तुझ्या गुणाचा विकास होणं गरजेचं आहे. ह्याच मनाने तू सर्व काहीतरी करतो, पण मन कुठे जातं हे चुकीचं तुला कळत नाही. पण ते ज्ञानाने जाणून घे. थांबायचंच असेल, मनाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोख. इथे ध्यान मंदिर आहे, इथे मदिरा मंदिर आहे. कुठे जायचं तुझं मन ठरवतं, देहाला तिथे घेऊन जातं. तू अगोदर माणूस म्हणून जगायला शिक, आणि माणुसकीने वागायला शिक. माणसाने माणसाशी कसं वागावं, तेव्हा तुला देव कळेल. जीवनाचं दर्शन स्वतः होणं म्हणजे स्वतःचं स्वरूपाचं ज्ञान होणं. अशी ताकद तुझ्यात आहे, आणि ताकद आहे पण तुम्हाला कळत नाही. म्हणून आपण सद्गुरू चरणाशी लीन होतो. म्हणून मगाशी म्हटलं, हे 4 मात्रापैकी उकार जो आहे जीवनकला, इथे प्रत्येक येणाऱ्या माणसाने त्याच्यातली कला दाखवावी, त्याचा विकास व्हावा, हे गुरुमाऊलीचं मत आहे. आणि ते आमच्यात आहे, आम्हाला कळत नाही. म्हणून या ना त्या माध्यमातून आम्हाला विषय देऊन तुमच्यासमोर उभे का करता? यांची कला ती जागृत असली पाहिजे, त्यांना चेतना मिळली पाहिजे. कारण ते तत्व माझ्यात आहे पण मला कळत नाही. पण गुरुने नेमकं ते मर्म जाणलेलं असतं.
म्हणून मर्म जाणून कर्म करणारे जे शक्तिस्थान ते सद्गुरू. म्हणून ऐसा सद्गुरू पूर्णपणे तोडी भेदाची खडसणे. देहाविण लोटांगण तया प्रभूसी. म्हणून अशा गुरुच्या सान्निध्यात गेल्याशिवाय, गुरुवर नितांत विश्वास ठेवल्याशिवाय हे तनु चातुष्ट आमच्यात असून सुद्धा त्याची आम्हाला जाण होणार नाही. म्हणून परमार्थात काय म्हटलं? मंत्रमूलम गुरुवाक्यम. मंत्र म्हणजे काय? मननाने त्रायती इति मंत्र. विश्वासाने श्रद्धेने सतत चिंतन मनन ज्या मंत्राचं करतो तो आपल्याला तारतो. आणि आपला मंत्र मंत्रमूलम गुरुवाक्यम. गुरुने जो शब्द सांगला तो मंत्र. त्याच्यावर तर्क वितर्क कुतर्क याला काही स्थान नसतं. एक राजा होता, त्यांच्या दरबारात एक साधू मुनी आले. त्या राजाचा लहान मुलगा खेळत होता. हा मुलगा चांगला राजा होणार पुढे, हा सतुशील होणार, परंतु गुरुवाणीच्या माध्यमातून जीवनावरचं संकट जाईल. गुरुमंत्रातनं झालं. भरपूर वर्ष झाली. राजाच्या स्वर्गवासाला हा पोरगा गादीवर बसला, उत्तम पद्धतीने राज करायला लागला. एकदा शिकारीला गेला. तिथे ध्यानस्थ बसलेले त्याने मुनी पाहिलेत. त्याला आठवलं, मी कधी तर जाणून बुजून गेलो नाही, आता अकस्मात भेट झाली महात्म्याची, यांच्या काही बोध ऐकून जाऊ. तरी ते डोळे पण उघडायला तयार नाहीत, बोलायला पण तयार नाहीत. संध्याकाळ झाली, परत यायला उठले तेव्हा ते ऋषी काहीतरी बडबडलेत. बघा, मंत्रमूलम गुरुवाक्यम मननाने त्रायती ती मंत्र. हे कसं? ते गुरु काय बडबडले ऋषी? खीस खीस के ऊपर पानी तेरे दिल की बात मैंने जानी. काय बडबडलेत? खीस खीस के ऊपर पानी तेरे दिल की बात मैंने जानी. आता हाच गुरुचा मंत्र म्हटला, घोड्यावर बसला आणि घरी आनंदाने आला. खीस खीस के ऊपर पानी तेरे दिल की बात मैंने जानी. येईपर्यंत पाठांतर सर्वच चालू. आणि त्याचा राजा होता दुष्ट. त्याने कट रचलेला, न्हाव्यातल्या सांगून राजाचा खून करायचा. कारण न्हावीच मात्र वस्त्र घेऊन राजाकडे जाऊ शकतो ना, दुसरा घेऊन जाऊ शकत नाही. प्रधानाने कट रचलेला राजाचा वध करायचा. आता प्रधान दुष्ट होता, राजाला काही माहिती नाही. नेहमीप्रमाणे राजा दाढी करायला केश कर्तनालयात जाऊन बसलेत. आणि नेहमीचं नावी घाबरलेला, कावरा बावरा झालेला आहे. काम केलं नाही तर त्याचा गळा कापला जातो. आणि त्यावेळेचे ते वस्त्रा जो असायचा दाढी करायचा, त्याला धार लावण्यासाठी दगडावर पाणी टाकून तो पारजत होता. कावरा बावरा झालेला, घामाघूम झालेला. राजाच्या मुखातून तो मंत्राचं पठण चालू होतं. आणि न्हावी काय करत होता? दगडावर पाणी घालून वस्त्र घासत होता. आणि राजा काय म्हणत होते? खीस खीस के ऊपर पानी तेरे दिल की बात मैंने जानी. 2-3 वेळा ऐकलं. न्हाव्याला वाटलं मी जे करतो तेच राजा म्हणतो. आणि हे पण सांगतात तेरे दिल की बात मैंने जानी. मी आता गळा कापणार राजाला माहिती आहे, म्हणजे माझी परीक्षा घेतात काय. आता सत्य सांगितलेलं बरं. वस्त्रा टाकला, राजाचे पाय धरले. महाराज मला माफ करा, मला काहीच माहिती नाही, प्रधानाने सांगितलं म्हणून मी केलं. प्रधानाने काय सांगितलं? असं 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 सांगितलं. परंतु महाराज तुम्हाला कळलं कसं? हे एवढं गुप्त होतं, तुम्हाला कोणी सांगितलं? मी तुमचा गळा कापणार हे तुम्हाला कसं कळलं? कसं म्हणजे आता तू सांगितल्यानंतर कळलं. आणि मगाचपासून तुम्ही ते काय म्हणत होता? खीस खीस के ऊपर पानी तेरे दिल की बात मैंने जानी. अरे तो तर माझा गुरुचा मंत्र होता. ह्या मंत्राचं मनन केलं. मननाने त्रायती ती मंत्र असं गुरुमंत्र आपल्याला दिलेलं आहे. ह्या मंत्रातनं हे पण सांगितलं संसार सुख अगोदर अनुभवून घे. आणि याच्यासाठी वेळ नाही, वेळ नाही. हे मन जे अगोदर माणूस मन बदलतो, मन घडवतो. माझ्याकडे वेळ नाही, सत्संगाला यायला वेळ नाही, दुःख आल्यानंतर 15 दिवस येऊन इथे राहतात. म्हणून गुरु सेवा करताना, गुरु भक्ती करताना उपकार म्हणून करतो नका, कर्तव्य म्हणून करतो नका. कर्तव्याला चुकतो माणूस, माणूस नावरतो. आणि काया वाचे तिथं मन हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली. ह्या तत्वाने जो सामान्य भक्त सुद्धा गुरुचरणाशी लीन झाला, त्याच्या जीवनाचं उज्ज्वल भवितल त्याला अनुभवायला मिळालं. म्हणून ज्या सद्गुरूच्या चरणी आपण आलेलो आहोत, केवळ परमार्थ म्हणजे केवळ भक्ती शिकायला नाही, हे बाकीचं जे ज्ञान आहे देवाला मूलक आहे, याची अनुभूती आपल्याला घ्यावी लागेल. तोपर्यंत तेवढे दिवस आपल्याला संयम ठेवावं लागेल. म्हणून जीवनाचं सार्थक कसं करावं हे ज्यांचं झालं ते जीवनाचा मार्ग. सकाळी स्वामीने आपल्या
प्रवचनात म्हटलं, आम्ही लिहिलेली ती गाणी आणि संताने लिहिलेले ते अभंग. का? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. पण त्यांच्यात पण हीच 82 तत्व, माझ्यात पण हीच 82 तत्व. पण फरक असा का की माझ्या गुणाचा विकास नाही मी केला, आणि गुणाचा विकास करण्यासाठी ज्या तत्वाचा मला अनुकरण करायचं आहे तिथपर्यंत सामान्य माणूस नाही पोचला. संसारिके संसार करत राहिला. आणि संसाराचा सार आणि असार हे दाखवणारे सद्गुरू. सारासार वदवी सद्गुरू राय, मंगलधाम आरती नरहरी पाय. तो देव म्हणतो, तो गुरुच्या रूपात बघ तुझ्यात आहे, आणि हे एक तत्व आहे, ही शक्ती आहे. ज्या पद्धतीने तुम्ही बघणार तसा अनुभव येणार. आता इथे हातात माईक आहे, आवाज मोठा येतो, याच्या मागे शक्ती म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटी. आता ही शक्ती इथे वापरली, उजेड पडला. हीच शक्ती फ्रीजसाठी वापरा, वस्तू थंड होईल. मी शक्ती मानतच नाही, डायरेक्ट हात लावा, शक्ती आपला परिणाम दाखवेल. शेवटी शक्ती ती शक्ती, ह्या शक्तीला अनुसरून आपण जगावं. म्हणून रामदास स्वामीने कळकळीने तगमगीने परत परत सांगितलं, हा देह क्षणभंगूर जरी असला, ह्या देहाचं सार्थक कसं करावं हे तुमच्या हातात आहे. तुझं आहे, तुझं पाशी परी वेड्या तू जागा चुकलासी. तू दगडात देव बघतो, पण आतला माणूस जागा नाही झाला. देव जरी स्वयंप्रकाशित अंधार असतो गाभाऱ्यात, समयीच्या मिणमिणत्या प्रकाशात देव शोधतो दगडात. भक्तीला विज्ञान आणि जीवनात माणुसकी नसेल, घरातच काय जगात कुठेच देव दिसणार नाही. तो तुझ्यात आहे, म्हणून जागून घे. आणि हेच तत्व आपल्या गुरु माऊलीने आम्हाला शिकवलं. आणि ती प्रत्यक्ष कृती सेवा रूपेने करायला सांगितली. काल बोललो सत्संगात, तर भक्ती जेव्हा कृतीत उतरते ती सेवा होते. भक्ती जेव्हा अन्नात उतरते त्याचा प्रसाद होतो. भक्ती जेव्हा पाण्यात उतरते त्याचा तीर्थ बनतं. भक्ती जेव्हा भुकेत उतरते त्याचा उपवास होतो. आणि भक्ती जेव्हा मनात मुरते तो माणूस जागा होतो. म्हणून माणसाने माणसाशी कसं वागावं, विनम्रपणे बोला. संक्रांतीपुरता नको ना, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. काल तो आला म्हणून दिलं, नाही तर त्याच्या तोंडावर नजर टाकत नाही. विनम्रपणे बोला. भांडाभांडी करायची आणि तिथेच म्हणायचं विनम्रपणे बोल ना, विनम्रपणे बोल ना. तसं नको ना. विनम्रतेचा खोटाव आणि धैर्याचा पण खोटाव चालत नाही. एका सुताराकडे मला फर्निचर बनवायला दिलं आणि येतो जातो, आज ये उद्या ये, आज ये उद्या ये. हा बिचारा गेल्यानंतर सुताराने चहा दिलेला पितो परत येतो. बायकोने दाम दिला, आता जाऊन फर्निचर घेऊन या, नाही तर पैसे घेऊन या. हा गेला. त्याला माहितीच आहे, याला काहीतरी सांगितलेलं कळतं, चहा द्यायचा पाठवायचा. हा गेल्याबरोबर बाबा किती दिवस आले, आता बायको बोलली मला तुला चांगला दम दे आणि काम घेऊन ये म्हणून. याला परत चहा दिला, पाठवलं. आता बायकोला काय सांगणार? गेला दरवाजात, बेल वाजवली, टिंग टॉंग. बायकोला वाटलं का नवरा काही दिवी करून असेल. काय झालं? काय झालं? त्याला बरोबर केलं. सरळ विचारलं, देतो की पैसे परत देतोस की फर्निचर देतोस सांग, असं दमात सावकाश विचारलं. तसंच ते बोलणार असं विनम्रपणे बोला, पण इथून बोला. संक्रांतीची वाट बघू नका. म्हणून हे सराव मनात ठेवा. कोण किती वाईट आहे म्हणण्यापेक्षा तो मला वाईट का दिसतो? मी 15 वर्ष भक्ती करून सुद्धा हा वाईटच दिसतो. म्हणून कांदा बाजारातला सडला की हृदयात सडला, हे काढण्यासाठी स्वामीने म्हटलं कोणाचंही वाईट चिंतन करू नका. आता वासना, याच्यात काय म्हटलं? ही वासना सूक्ष्मदेह, वासना लागे जीवा तेणे दुःख मिळे, आणि त्या वेळेत दुःख मिळतं. म्हणून इथपर्यंत थांबतो. आज विषय वाढत गेला. त्यामुळे मला बोलायला नाही दिलं तुम्ही. तर हे सूक्ष्म करण, महाकरण आणि स्थूल हे जे 4 देह आहेत हे नीट समजून घेतले पाहिजे. कारण प्रत्येक देहाचं जे काम आहे ते वेगवेगळं काम आहे. आणि हे 4 देह आपल्याला मुक्तीपर्यंत नेत असतात, मोक्षापर्यंत पोचवत असतात. म्हणून समर्थ रामदास स्वामीने आठवण करून दिलेले आहे की बाबा तुझा हा जो स्थूल देह आहे हा चंदनाप्रमाणे झिजव, जेणेकरून त्याच्यामध्ये लीनता येऊ दे. ही लीनता आली की त्याचा परिणाम बरोबर वासना देहावर होणार आहे, म्हणजे सूक्ष्म देहावर होणार आहे. जर आपल्या अंगी लीनता नसेल, विनम्रता नसेल, शालीनता नसेल, तर
वासनादेह म्हणजे जो सूक्ष्म देह आहे ह्या देहावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही आणि फक्त पोपटपंचीसारखा तो प्रकार घडेल, तो घडू नये यासाठी हे चारही देह अत्यंत महत्त्वाचं मोलाचं काम करत असतात. हा सूक्ष्म देह ज्यावेळी घडणार आहे, साधू संतांना गुरुंना अपेक्षित आहे अशा प्रकारे ज्यावेळी घडेल त्यावेळी तो करण देहाला बदलतो आणि करण देह ज्या वेळेला परिपूर्ण विकसित होतो त्या तो महाकरण देहाला घडवून मोक्षाचा भोक्ता बनवतो. यासाठी हे चार देह समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेत. याच्यावर विस्तृत आम्ही बोलायचं का टाळलं आहे तर हा अभ्यास यापूर्वी झालेला आहे. ही फक्त उजळणी चाललेली आहे की तुम्ही तुमचा हा जो देह आहे, नाहीतर भीमासारखा व्हायचं पंडित जी जिलेबी ले लो लेते की नाही. स्थूल देह काय करत होता, आतून इच्छा खूप होती की त्या ब्राह्मणानं मिष्ठान्न खावं. आम्ही जो राजसूत यज्ञ घातलेला आहे, राजसूत यज्ञामध्ये ब्राह्मण तृप्त व्हावेत हा आतून भाव होता. पण स्थूल शरीर काय करत होतं, अगडबंब देह जो आहे तो त्या लुकड्या ब्राह्मणासमोर त्याचं प्रदर्शन करत होता. खांद्यावर गदा होती आणि दनादन पावलं टाकत प्रत्येक पंक्तीमध्ये भीम फिरत होता. त्याचा परिणाम काय होत होता की ती मंडळी बिचारे घाबरत होती, घेत होती भीमाच्या धाकानं, पण अंगी लागत नव्हतं. म्हणून शेवटी भगवान कृष्णानं काय करावं लागलं की गंधमाधव पर्वतावर एक गंधमाधव नावाचे ऋषी आहेत, त्यांना तू राजसूत यज्ञाला घेऊन ये. आणि ज्यावेळी तो राजसूत यज्ञाकडे आणण्यासाठी गंधमाधव ऋषींना जातो, वाटेमध्ये मारुतीराया भेटतात आणि ताकदीचा गर्व करू नको, हे जे स्थूल शरीर आहे या स्थूल शरीराचा गर्व करू नको, गर्वाचं घर नेहमी खाली आहे. हा प्रसंग घडून भीमाला ताळ्यावर आणलं. गुरुना म्हणजे समर्थ रामदास स्वामींना हेच सांगायचं आहे की हा सुंदर देह मिळालेला आहे, त्या स्थूल देहाचा चांगल्या प्रकारे वापर कर. नमस्कार करताना काही जण नमस्कारच करत नाही. आपल्या संप्रदायामध्ये श्री गुरुदेव करायचा असतो. अरे जरा कमरेत वाग बाबा आणि श्री गुरुदेव. हे जर स्थूल देहाला सवय लागली नाही तर आतल्या सूक्ष्म देहावर जो सकारात्मक परिणाम झाला पाहिजे तो होणार नाही. आणि तो सकारात्मक परिणाम झाला नाही तर आपण स्थूल, सूक्ष्म, करण आणि महाकरण अशा चार देहातून जात असतो. हे स्थूल देह गळून पडला तर सूक्ष्म देह गळत नाही. शरीराचा नाश स्थूल देहाचा होतो. सूक्ष्म देह, करण देह आणि महाकरण देह हे आत्म्याला पुढे घेऊन जात असतात. आणि हे समजावून सांगण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी हा तनुजा नावाचा समास लिहिलेला आहे. आपण थांबूया आणि पुढच्या रविवारी परत पाहूया समर्थ रामदास स्वामी आणखीन काय आपल्याला सांगतात. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.